नमस्कार, मी रेश्मा सावंत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज मी एक तुमच्याबरोबर स्वीट अशी रेसिपी शेअर करणार आहे। बरेच दिवस झाले मुलांनी सांगितलं आहे मला की मम्मा तू केक नाही बनवला, सो मी त्यांच्यासाठी म्हणून एक सरप्राईज त्यांना देणार आहे। तर तो केक कुठला आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर इकडे मी साहित्य घेतलं आहे, त्याच्यामध्ये घेतलं आहे 1 वाटी मैदा, अर्धी वाटी साखर, ही रेग्युलर साखर आहे, मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली आहे। अर्धी वाटी दूध पावडर, पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट, अर्धी वाटी दूध, 100 ग्रॅम बटर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि 1/2 टीस्पून बेकिंग पावडर। चला आता आपण पुढची प्रोसेस बघू। तर ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करण्यापूर्वी आपल्याला ह्या भांड्याला डस्टिंग करून घ्यायचे। बटर लावलं आहे आणि मैदा थोडासा त्याच्यावर मी टाकून घेतला आहे, ठीक आहे। तर मी इथे घेतलं आहे बटर आणि रूम टेम्परेचरवरचं घेतलं आहे, तर जेणेकरून आपल्याला ते मिक्स करायला अगदी सोपं पडेल। बटर पण मी ऑलरेडी इथे स्मूथ करून घेतलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण ॲड करत आहोत साखर, ती पण अर्धी अर्धी आपल्याला ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायची। जोपर्यंत त्याचं टेक्स्चर स्मूथ होत नाही तोपर्यंत आपल्याला ते मिक्स करतच राहायचं आहे। सो ही शेवटी जी होती ती सगळी साखर त्याच्यामध्ये मी ॲड केली आहे। छान असं मिक्स करायचं। आता इथे ह्याच्यानंतर मी काय केलं, दूध टाकलं। तर तुम्ही इथे दूध पहिल्यांदा लगेच टाकू नका, दूध पावडर टाका आणि त्याच्यानंतरच दूध टाका, कारण दूध टाकलं ना की मग काय होतं, बटर वेगळं आणि दूध वेगळं, मग ते मिक्स करायला मला थोडं ट्रिकी जात होतं। त्याच्यामुळे आधी तुम्ही इथे दूध पावडरच यूज करा आणि त्याच्यानंतर मग दूध टाका, मग काय होईल, व्यवस्थित ते मिक्स करायला इझी जाईल। आता इथे राहिलेली सगळी दूध पावडर मी इथे ॲड केली आहे आणि छान आता व्यवस्थित आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं जोपर्यंत सगळ्या गोष्टी एकजीव होत नाही तोपर्यंत। मिक्स करत राहायचं। आता इथे मी घेतला आहे मैदा आणि मैद्यामध्ये ऑलरेडी मी इथे टाकलं आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर, जे की मी इथे चाळून घेतलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला अगदी थोडं करतच टाकायचं आहे। एकदम सगळा मैदा त्याच्यामध्ये टाकायचं नाही, स्टेप बाय स्टेप आपल्याला इथे गोष्टी करायच्या जेणेकरून आपली रेसिपी ही व्यवस्थित होईल। तर तुम्ही आता बघू शकता हे मिक्स करताना थोडंसं मला अवघड जातं आहे, तुम्ही इथे बीटरचा वापर करू शकता। आता माझ्याकडे होतं पण आवाज येईल त्या बीटरचा म्हणून मी इथे यूज केलं नाही आहे, मी हातानेच इथे मिक्स करते आहे। आता बाकीचा मैदा मी टाकला आणि हे टाकलं आहे दूध, ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करत राहायचं। आता हे छान आता व्यवस्थित एकजीव झालं आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत शेवटी डेसिकेटेड कोकोनट, मी इथे ॲड करते कारण केकमध्ये खूप छान असं नेटी फ्लेवर येतो त्याच्याने। तुम्हाला जर ॲड करायचं नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि शेवटी जातं आता हे व्हॅनिला इसेन्स। छान आता मिक्स करत राहायचं व्यवस्थित। आता तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता या बॅटरची, अगदी तशीच हवी आहे, आपल्याला जास्त लिक्विडी नको आहे, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी बटर आहे आणि जेव्हा आपला केक बेक होईल तो तेव्हा खूप असा बटरमुळे मस्त मॉइस्ट होईल केक, त्याच्यामुळे आपल्याला जास्त ते लिक्विडी नको आहे, तर व्यवस्थित बेक नाही होणार। तर ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे, अशीच हवी। आता हे व्यवस्थित झालं मिक्स। आता आपण काय करूया, ह्या टीनमध्ये आपण ते पोअर करून घेऊ छानपैकी। आता हे आपण छान आता टॅप करून घ्यायचं जेणेकरून काय होईल, एअर बबल्स आहेत ते निघून जातील आणि बेक छान होईल। आता आपण त्याला बेक करूया। बघा मी इथे ऑलरेडी फ्री हीट करायला ठेवले आहे
कढई आणि कढईमध्ये मी स्टँड घेतला आहे. तुम्ही इथे मीठ पण आतमध्ये टाकू शकता, मी नाही टाकलं आहे. आणि आता आपण हा जो केक आहे तो आपण ठेवूया. ही झाकण ठेवते मी. 30 मिनटं आपण हे बेक करायला ठेवू. तर मंडळी वेळ झाली आहे, आपण आता बघूया आपला केक कसा दिसतो तो. वाव, मस्त. आणि आता बेक झाला की नाही हे बघा, काही निघालं नाही आहे, व्यवस्थित क्लीन निघाली आहे आपली टूथपिन, म्हणजे आपला बेक झाला आहे केक. आता आपण गॅस बंद करू. गॅस बंद करू आणि त्याला नंतर थोड्या वेळाने डिमोल्ड करू. थंड झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्या. इझिली झाला डिमोल्ड, इझिली. तर मंडळी केक रेडी आहे, बटरी मॉइस्टी केक. आणि तुम्ही हा केक एन्जॉय करू शकता गरम गरम टी किंवा कॉफी बरोबर. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल, नक्की ट्राय करून बघा. तर मंडळी केक झाला आहे. आता माझी मुलं उठलेली आहेत, बराच वेळ झाली, पण त्यांना माहीत नाही आहे, त्यांना सरप्राईज. अक्षित विहा इकडे या. हे बघ काय केलं. बस झाला, खा. कसा झाला ते सांगा. विहा आवडला. छान आहे ना. बघा कशी सुटून पडलीत केकवरती. तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.